Hello students, in last few videos we studied about the first type of immunity system, that is innate immunity system, also called inborn immunity or natural immunity, which is present from the birth and which is inherited from parents. All about that innate immunity system. Innate immunity system works with the help of some barriers like epithelial surface, mucous membrane, etc. that we studied in last few videos. Now students, we are going to study second type of immunity system, very important type of immunity system, that is acquired immunity. As it's a name, acquired, in Marathi प्राप्त केलेली, acquired immunity, जी आपण इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त करतो त्याला acquired immunity असं म्हणायचं. आठवतं का बघा, innate immunity system, the resistance or immunity which is present from the birth, just I told, which is inherited from parents, म्हणजे जी जन्मापासून असते, जी आपल्या आई वडिलांच्याकडून आपल्याकडे येते, ती इनेट इम्युनिटी सिस्टीम आपल्या शरीराचा डिफेन्स रेजिस्टन्स अगेन्स्ट पॅथोजन करत असते. मी गेल्या व्हिडिओमध्ये शेवटच्या वेळेला सांगितलेलं होतं, एवढं असून सुद्धा इनेट इम्युनिटी सिस्टीम नैसर्गिकरित्या आपल्या शरीराचं रक्षण करत असताना सुद्धा आपण आजारी पडतो. स्टुडंट्स, आजारी पडल्यानंतर आपण काय करतो? डॉक्टरांच्याकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात, काही गोळ्या देतात, काही फार्मास्युटिकल स्टोर्समधून गोळ्या घ्यायला सांगतात. हे जे आपण करतो दॅट इज द acquired immunity. See definition. The resistance or immunity that individual acquired, प्राप्त करतो during his lifetime or her lifetime, जन्म झाल्यापासून टिल डेथ, जे लाईफ स्पॅन मध्ये जो इंडिव्हिज्युअल इम्युनिटी प्राप्त करत असतो, एक्वायर करत असतो, त्या इम्युनिटीला एक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतात. इनेट इम्युनिटी जी जन्मापासून असते, नॅचरली नैसर्गिकरित्या असते, पण इंडिव्हिज्युअल आपल्या लाईफ टाईम मध्ये जी इम्युनिटी प्राप्त करतो, एक्वायर करतो आणि आपल्या शरीराचा रेजिस्टन्स अगेन्स्ट पॅथोजन निर्माण करतो, त्या इम्युनिटीला काय म्हणायचं? एक्वायर्ड इम्युनिटी. आजपर्यंत तुम्ही एखादी गोळी घेतली असेल, औषध घेतले असेल, फार्मास्युटिकल मधून साधं डोकं दुखतंय म्हणून एखादी गोळी घेतली असेल, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी. दिस इम्युनिटी विच वी एक्वायर्ड इन अवर लाईफ स्पॅन, that immunity is called the acquired immunity. This acquired immunity is also called adaptive or specific immunity. Adaptation, अनुकूलन, बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या शरीरामध्ये केलेला बदल. बरं वाटत नाही, आजारी वाटतंय म्हणून आपण डॉक्टरांच्याकडे जातो आणि औषध घेतो. सो इट इज अडॅप्टिव्ह, हे केलेलं अडॅप्टेशन आहे आपण. म्हणून this immunity is also called adaptive immunity. Acquired immunity is also called specific immunity. आठवतंय का बघा? Innate immunity is called non-specific immunity. Innate immunity ला आपण तिथं काय म्हणलेलं होतं? non-specific, because it works against any type of pathogen. कुठल्याही पॅथोजन बरोबर लढण्याची क्षमता इनेट इम्युनिटी मध्ये असते, म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं होतं? त्याला नॉन स्पेसिफिक. आयदर दॅट पॅथोजन मे बी फंजाय, मे बी बॅक्टेरिया, मे बी व्हायरस, और मे बी एनी टाइप ऑफ एंटीजन. इनेट इम्युनिटी त्याला रेजिस्ट करत असते, बट धिस इम्युनिटी इज अ पर्टिक्युलर स्पेसिफिक पॅथोजन विरुद्धच काम करत असते, म्हणून एक्वायर्ड इम्युनिटीला काय म्हणतात? स्पेसिफिक इम्युनिटी. इट वर्क्स अगेन्स्ट स्पेसिफिक, ओनली स्पेसिफिक पॅथोजन.
दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ स्पेसिफिक इम्युनिटी. म्हणजे दोन नाव आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटीला. इट इज ऑल्सो कॉल्ड अडॅप्टिव्ह इम्युनिटी, इट इज ऑल्सो कॉल्ड अ स्पेसिफिक इम्युनिटी. And innate immunity works with the help of barriers. innate immunityचं काम कसं चालतं आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितलं. विथ द हेल्प ऑफ बॅरियर्स, इपिथेलियल सरफेस, म्युकस मेम्ब्रेन, सलायवा एटसेट्रा. हाऊ ॲक्वायर्ड इम्युनिटी वर्क्स. ॲक्वायर्ड इम्युनिटी कसं काम करते. ॲक्वायर्ड इम्युनिटी वर्क्स विथ द हेल्प ऑफ फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी इन अवर बॉडी. It involves formation of antibodies in the body that destroy pathogens. हा इम्युनिटीचं ॲक्वायर्ड इम्युनिटीचं काम कसं चालतं तर आपल्या शरीरामध्ये ही ॲक्वायर्ड इम्युनिटी अँटीबॉडी तयार करते आणि त्या अँटीबॉडी स्पेसिफिक पॅथोजनला इलिमिनेट करतात, डिस्ट्रॉय करतात किंवा किल करतात. आता लक्षात घ्या, दोन डेफिनेशन अगदी पहिल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या आपण बघितल्या. अँटीजीन आणि अँटीबॉडी. दोन डेफिनेशन. अँटीजीन म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो, एनी फॉरेन एजंट्स एंटर इन टू बॉडी टू रिस्पॉन्स दॅट अवर इम्युनिटी सिस्टीम वर्क्स अगेन्स्ट दॅट पॅथोजन. इट इज कॉल्ड अँटीजीन. आणि त्या अँटीजीनला मारण्यासाठी आपली इम्युनिटी सिस्टीम काही प्रोटीन तयार करते, काही सोल्युबल प्रोटीन तयार करते, केमिकल तयार करते. दॅट केमिकल इज कॉल्ड अँटीबॉडी. दोन डेफिनेशन मी सांगितलेल्या होत्या. अँटीजीन, अँटीबॉडी विरुद्धार्थी. म्हणजे अँटीजीन ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये येतो म्हणजे पॅथोजन येतो त्यावेळेला त्याला मारण्यासाठी जे केमिकल आपल्या शरीरामध्ये तयार होतं त्याला काय म्हणतात अँटीबॉडी असं म्हणतात. This acquired immunity involves formation of those antibodies which kills or eliminates the pathogen or antigen which invade our body. जे आपलं शरीर भेदून जो पॅथोजन आतमध्ये आलेला आहे त्याला मारण्यासाठी अँटीबॉडी तयार केल्या जातात आणि त्या अँटीबॉडी या पॅथोजनला किल करतात. विथ द हेल्प ऑफ फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज acquired immunity defends our body from the इन्व्हेडिंग पॅथोजन्स. जे पॅथोजन शरीरामध्ये येतात त्यांच्यापासून हा अँटीबॉडी आपलं रक्षण करतात. नाउ दिस ॲक्वायर्ड इम्युनिटी हॅज स्पेशल फीचर और दीज फीचर्स आर कॉल्ड युनिक फीचर्स. याची ही काही वैशिष्ट्य आहे की जी वैशिष्ट्य युनिक आहे, दुसऱ्या इम्युनिटीमध्ये म्हणजे इनेट इम्युनिटीमध्ये आढळत नाही. दॅट्स वाय दीज फीचर्स आर कॉल्ड युनिक फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. 2 marks क्वेश्चन हियर. डिस्क्राईब युनिक फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. 2 मार्काचा स्टेट बोर्डसाठी हा एक्झाममध्ये स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. बघूया काय आहे त्याची वैशिष्ट्य. पहिला आहे स्पेसिफिसिटी. आत्ताच आपण बघितलं ॲक्वायर्ड इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड अ स्पेसिफिक इम्युनिटी. याला ॲक्वायर्ड इम्युनिटीला दुसरंच नाव काय आहे तर स्पेसिफिक इम्युनिटी. दिस इज फर्स्ट फीचर ऑफ द ॲक्वायर्ड युनिक फीचर ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी. स्पेसिफिसिटी आपण ज्याला स्पेशालिटी असं म्हणतो, याचं खास वैशिष्ट्य. इट कॅन प्रोड्यूस specific antibodies against particular pathogen. विशिष्ट अशा पॅथोजनला किल करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी विशिष्ट अशा अँटीबॉडी ही ॲक्वायर्ड इम्युनिटी तयार करते. म्हणून त्याचा फीचर काय आहे स्पेसिफिसिटी. अगेन आय एक्सप्लेन डिटेल आफ्टर सेकंड युनिक फीचर. सेकंड युनिक फीचर आपण बघूया आणि परत तिकडे जाऊया. सेकंड युनिक फीचर ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी इज अ डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी इन मराठी विविधता. युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्या देशाबाबत बोललं जातं. विविधतेमध्ये एकता. विविधतेमध्ये एकता. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, व्हरायटी. बघा काय फीचर आहे. इट कॅन प्रोड्यूस
it can recognize vast variety of pathogens. ही acquired immunity जे इन्व्हेडिंग पॅथोजन असतात, आपलं शरीर भेदून आतमध्ये येत असतात, कोणत्याही प्रकारचा पॅथोजन असू दे, त्याला ओळखण्याची क्षमता, त्याला रेकग्नाइज, त्याला आयडेंटिफाय करण्याची क्षमता आपल्या या एक्वायर्ड इम्युनिटीकडे असते. म्हणून त्याला काय म्हणायचं, डायव्हर्सिटी, विविधता. बघा, व्हरायटी ऑफ पॅथोजन्स आर देअर. आपण पाठीमागं बोललो तसं फंजाय आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, रिकेडिशिया आहे, हेल्मिंथाय आहे, एटसेट्रा. कित्येक प्रकारचे पॅथोजन्स आपलं शरीर भेदून आतमध्ये येऊ शकतात. अशा कुठलाही पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येऊ दे, एनी व्हरायटी ऑफ पॅथोजन, त्या पॅथोजनला रेकग्नाइज करण्याचं काम, त्याला ओळखण्याचं काम, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काम ही इम्युनिटी करते. म्हणून त्याला डायव्हर्सिटी असं म्हणतात. आता बघा, इट कॅन रेकग्नाइज व्हास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन. वेगवेगळ्या पॅथोजनना ओळखण्याची क्षमता असते. आता हा पॅथोजन ओळखल्यानंतर ही इम्युनिटी कशी आहे, स्पेसिफिक इम्युनिटी. हा पॅथोजन ओळखल्यानंतर त्याला त्या पद्धतीच्या अँटीबॉडीज तयार करून त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम आपली एक्वायर्ड इम्युनिटी करते. म्हणून त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक इम्युनिटी किंवा स्पेसिफिसिटी. तर बघा, पर्टिक्युलर पॅथोजन अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन इट प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडीज. इथं आपण काय सांगितलं, एक्वायर्ड इम्युनिटी काम कशाच्या सहाय्याने करते, तर अँटीबॉडीज, फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज. जसं इनेट इम्युनिटी सिस्टीम बॅरियरच्या सहाय्याने काम करते, तसं एक्वायर्ड इम्युनिटी कशाच्या सहाय्याने काम करते, अँटीबॉडीज. आता इथं कुठला पॅथोजन येतोय, कारण व्हास्ट व्हरायटी ऑफ पॅथोजन रेकग्नाइज करण्याची क्षमता या एक्वायर्ड इम्युनिटीमध्ये असते. कोणत्या पद्धतीचा पॅथोजन आतमध्ये येतोय त्याला ओळखणं, त्याला रेकग्नाइज करणं आणि त्यानुसार त्याला त्या पद्धतीच्या स्पेसिफिक अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता या एक्वायर्ड इम्युनिटीकडे असते. म्हणजे फंजाय आतमध्ये आला तर त्याला किल करण्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडीज ही तयार करते, म्हणून त्याला स्पेसिफिसिटी असं म्हणायचं. व्हायरस आला, व्हायरसचे अनेक प्रकार आहेत, फंजायचे अनेक प्रकार आहेत, बॅक्टेरियाचे अनेक प्रकार आहेत. कुठल्याही पद्धतीचा पॅथोजन मध्ये त्यानुसार त्याला अँटीबॉडी तयार करण्याचं काम ही इम्युनिटी करत असते. These are first two unique features, specificity and diversity. Now, third unique features of acquired immunity: discrimination between self and non-self. Discrimination, differentiate, फरक करणे, दोन्ही मध्ये फरक करणे. Discrimination between self and non-self. It can differentiate between own body cells and foreign molecules. आपण इथं काय बघितलं, पहिल्या दोन याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये आतमध्ये येऊ दे, त्यानुसार अँटीबॉडी तयार करण्याचं काम एक्वायर्ड इम्युनिटी करते. आता या ज्या अँटीबॉडी तयार होतात आपल्या शरीरामध्ये, त्या अँटीबॉडी फक्त आणि फक्त त्या फॉरेन एजंट्सला, म्हणजे जो पॅथोजन आतमध्ये आलेला आहे त्यालाच मारतात, त्यालाच इलिमिनेट करतात. त्या अँटीबॉडीज आपल्या ओन बॉडी सेल्स, स्वतःच्या ज्या शरीराच्या पेशी आहेत त्याला कुठलीही इजा करत नाही. म्हणजे ज्या अँटीबॉडी तयार होतात त्या अँटीबॉडीकडे काय क्षमता असते, डिफरन्शिएट बिटवीन ओन बॉडी सेल्स अँड फॉरेन मॉलिक्युल्स. म्हणजे सेल, ज्या ओन बॉडी सेल्स आहेत त्यांना कोणताही धोका न देता जे फॉरेन मॉलिक्युल्स आलेले आहेत, जे पॅथोजन्स आलेले आहेत, ज्याला नॉन सेल्फ असं म्हणलेलं आहे, त्यालाच त्याला इलिमिनेट करणं, त्यालाच किल करणं, त्यालाच डिस्ट्रॉय करणं, हे काम किंवा हा फरक, डिस्क्रिमिनेशन किंवा डिफरन्शिएट करण्याची क्षमता आपल्या या एक्वायर्ड इम्युनिटीकडे असते. दिस इज द थर्ड युनिक फीचर्स ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी, दॅट इज अ डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, ओन बॉडी सेल्स अँड फॉरेन मॉलिक्युल्स मध्ये फरक करण्याची क्षमता एक्वायर्ड इम्युनिटीकडे असते. लास्ट students, very important feature of acquired immunity, unique feature,
मेमरी. बघा काय या फीचरमध्ये सांगितलेलं आहे. when immune system encounters specific pathogen, समोर जाते एन्काउंटर, एखादा विशिष्ट स्पेसिफिक पॅथोजन आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याला रिस्पॉन्स म्हणून आपली एक्वायर्ड इम्युनिटी काय करते, त्याला सामोरे जाते फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच, अँड इट जनरेट्स इम्युनी रिस्पॉन्स अँड इलिमिनेट दॅट पॅथोजन. ज्या वेळेला एखादा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला त्याला रिस्पॉन्स म्हणून, त्या स्पेसिफिक पॅथोजनला रिस्पॉन्स म्हणून अँटीबॉडी तयार होतात आणि त्या पॅथोजनला काय केलं जातं, किल केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं. जे स्पेसिफिक पॅथोजन आतमध्ये आल्यानंतर, पर्टिक्युलर पॅथोजन आतमध्ये आल्यानंतर त्याला मारण्यासाठी काय तयार केलं जातं, स्पेसिफिक अँटीबॉडीज, आणि तो पॅथोजन इलिमिनेट केला जातो. दिस इज कॉल्ड अ फर्स्ट एन्काउंटर. Now, this acquired immunity retains, राखून ठेवते, retains the memory of first encounter. ही जी स्मरण आहे हे सगळी acquired immunity आपल्याकडे राखून ठेवते, मेमराइज करते. म्हणजे कोणता पॅथोजन आलेला आहे आणि त्या पॅथोजनला मारण्यासाठी कोणत्या अँटीबॉडी लागल्या तयार करायला, हे सगळं मेमराइज करून ठेवण्याचं काम ही acquired immunity करते फर्स्ट एन्काउंटर. That same particular pathogen again enter into body. When that particular pathogen again enter into body, our immunity system give quicker and stronger immune response to that pathogen. This is called a second encounter. त्याच पद्धतीचा पॅथोजन ज्या वेळेला परत शरीरामध्ये येतो, म्हणजे सेकंड एन्काउंटर होतो, त्यावेळेला विथ सेम पॅथोजन आवर इम्युनिटी सिस्टीम ब्रिंग्स अबाउट क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युनी रिस्पॉन्स. तोच पर्टिक्युलर पॅथोजन ज्या वेळेला परत आणि आपल्या शरीरामध्ये येतो त्यावेळेला सेकंड एन्काउंटर होतो, आणि फर्स्ट एन्काउंटरची मेमरी आपल्या एक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीमकडे असते, कोणत्या अँटीबॉडी याला किल करू शकतात. त्यामुळे तो जो सेकंड एन्काउंटर, सेकंड इम्युनी रिस्पॉन्स असतो तो जलद असतो, स्ट्रॉंगर असतो. दीज आर द युनिक फीचर्स ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी. आता हे जे मेमरी आहे ते मी एका उदाहरणानं सांगतो. इन द बिगिनिंग ऑफ रेनी सीझन और विंटर सीझन, ह्युमन बीइंग्स सफर फ्रॉम द कॉमन कोल्ड, म्हणजे सर्दी होते आपल्याला, कॉमन कोल्ड. दिस कॉमन कोल्ड डिसीज इज ड्यू टू एंट्री ऑफ ग्रुप ऑफ रायनो व्हायरस और करोना व्हायरस. म्हणजे रायनो व्हायरस नावाचा गट आहे किंवा करोना व्हायरसचा जो गट आहे, करोना व्हायरस ज्याच्यामध्ये कोविड-19 आता आपण बघतोय, हे ज्या वेळेला समजा रायनो व्हायरस, कॉमन कोल्ड, सर्दी आहे, हा रायनो व्हायरस ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये येतो त्यावेळेला त्याला फर्स्ट एन्काउंटर होतो, त्याला रिस्पॉन्स म्हणून आपली एक्वायर्ड इम्युनिटी काही अँटीबॉडीज तयार करते आणि त्या रायनो व्हायरसला किल करते. म्हणजे त्या ठिकाणी आपण 3-4 दिवसामध्ये बरे होतो. पण असं होत नाही की परत अजून रायनो व्हायरस आपल्या शरीरामध्ये येतच नाही, असं होत नाही. रायनो व्हायरस परत सुद्धा आपल्या शरीरामध्ये येत असतो, पण त्यावेळेला आपण आजारी पडत नाही. याचं कारण काय, जो फर्स्ट एन्काउंटर झालेला असतो त्याची मेमरी केली जाते एक्वायर्ड इम्युनिटी कडून, आणि ज्या वेळेला तो परत आतमध्ये येतो रायनो व्हायरस त्यावेळेला त्याला क्विक आणि स्ट्रॉंग इम्युनी रिस्पॉन्स आपली एक्वायर्ड इम्युनिटी देत असते. दिस इज कॉल्ड अ मेमरी ऑफ एक्वायर्ड इम्युनिटी. These are the unique features of acquired immunity. Students, now we are going to study types of acquired immunity. या acquired immunity चे वेगवेगळे टाइप्स आहेत ते आता आपण बघू. Students, now see types of acquired immunity. Here I explain with the help of tree diagram first. We go in detail. There are two main types of acquired immunity.
that is active acquired immunity, and second, passive acquired immunity. In that, both active and passive acquired immunity has two subtypes, natural and artificial. In both, natural active acquired immunity, artificial active acquired immunity, like that, natural passive acquired immunity and artificial passive acquired immunity. Now first, active acquired immunity. In that, natural active acquired immunity is due to infection. ज्या वेळेला एखादा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये आत प्रवेश करतो त्यावेळेला त्याला रिस्पॉन्स नैसर्गिकरित्या नॅचरली जो एक्वायर्ड इम्युनिटी करून मिळतो त्याला काय म्हणायचं, नॅचरल ऍक्टिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी इज डेव्हलप्ड ड्यू टू इन्फेक्शन ऑफ पॅथोजन. While artificial active acquired immunity is developed by vaccination. वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आपण घेतो, वॅक्सिन घेतो, पोलिओ असेल, बीसीजी असेल, या वॅक्सिनमुळे, या लसींच्यामुळे जी इम्युनिटी तयार होते त्याला काय म्हणायचं, आर्टिफिशियल ऍक्टिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी. दीज आर टू सबटाइप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल of active acquired immunity. Now passive acquired immunity also consists two subtypes, natural and artificial. Natural passive acquired immunity is developed or which taken from mother through placenta and by colostrum. आईकडून मुलांच्याकडे प्लासेंटाच्या माध्यमातून आणि कोलोस्ट्रॉम फर्स्ट मिल्कच्या माध्यमातून जी इम्युनिटी डेव्हलप होते त्याला म्हणायचं नॅचरल पॅसिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी. अँड लास्ट, आर्टिफिशियल पॅसिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज. ज्या आर्टिफिशियली कृत्रिमरित्या अँटीबॉडीज अगोदर तयार केलेल्या आहेत त्या ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला त्याच्यामुळे जी इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये तयार होते त्याला म्हणायचं आर्टिफिशियल पॅसिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी. नाउ स्टुडंट्स, इन नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल all these types of acquired immunity.